इलेक्ट्रिशियनच्या कामात सगळ्यात महत्त्वाचं हथियार कोणतं? एखादा भारी टेस्टर? की खास प्लायर? नाही. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे स्वतःचं संरक्षण. आज आपण बोलणार आहोत वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांबद्दल, म्हणजेच पीपीई बद्दल. कामावर असताना संरक्षणाची ही पहिली आणि सगळ्यात मजबूत फळी आहे. चला मग या सुरक्षा कवचाबद्दल आणखी जाणून घेऊया. कधी विचार केला यावर? या कामात तसे अनेक धोके आहेत, पण पण त्यातल्या त्यात सगळ्यात मोठा धोका कोणता असू शकतो? वीज, उंच जागा की आणखी काहीतरी? याचं उत्तर आहे अदृश्य धोके, म्हणजे असे धोके जे डोळ्यांना दिसत नाहीत. विजेचा प्रवाह आपल्याला दिसत नाही, पण त्याचा एक झटका जीव घेणा ठरू शकतो. शॉर्ट सर्किट कधी होईल हे कळत नाही, पण त्यामुळे गंभीरपणे भाजतं आणि उंचीवर काम करताना तर एका क्षणाची चूक ही महागात पडू शकते. हेच ते धोके जे दिसत नाहीत पण सगळ्यात जास्त घातक असतात. मग प्रश्न उडतो की या न दिसणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला वाचवायचं कसं? आणि इथेच एंट्री होते पीपीईची, म्हणजेच वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणांची. ही उपकरणं म्हणजे या सगळ्या धोक्यांविरुद्ध एक गरजेचं आवश्यक असं कवच आहे. तर हे पीपीई म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ही अशी उपकरणं आहेत जी कामगार कामाच्या ठिकाणी असलेल्या धोक्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घालतात. हे एक प्रकारचं आपल्या शरीराचं संरक्षणच आहे. इथे आपल्याला पीपीईच्या वेगवेगळ्या प्रकारांची एक छोटीशी झलक दिसते. बघा, डोक्याच्या संरक्षणासाठी हेल्मेट आहे, पायांसाठी सेफ्टी शूज आहेत, हातांसाठी ग्लोव्ज आणि श्वास घेण्यासाठी मास्क. म्हणजे अशी अनेक उपकरणं यात येतात आणि हे सगळं मिळूनच आपलं संपूर्ण संरक्षण होतं. बरं, चला तर मग या प्रत्येक उपकरणाबद्दल थोडा खोलात जाऊन माहिती घेऊया. सुरुवात करूया आपल्या शरीराच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागापासून, डोक्यापासून. सगळ्यात आधी येतं हेल्मेट, म्हणजे आपलं शिरस्त्राण. हे दिसायला जरी साधं असलं ना, तरी याचं काम खूप मोठं आहे, कारण हे आपल्या डोक्याला कोणत्याही गंभीर दुखापतीपासून वाचवतं. हेल्मेट आपल्याला 3 मुख्य धोक्यांपासून वाचवतं. एक म्हणजे वरून पडणाऱ्या वस्तूंपासून, दुसरं म्हणजे काम करताना आपलं डोकं इकडं तिकडे आपटण्यापासून आणि तिसरं म्हणजे वेल्डिंगसारख्या कामात उडणाऱ्या ठिणग्यांपासून. थोडक्यात काय, तर डोक्याला सुरक्षित ठेवण्यासाठी हे अगदी आवश्यक आहे. डोक्याचं संरक्षण झालं, आता येऊया पायांकडे. कामाच्या ठिकाणी आपले नेहमीचे बूट नाही चालत, त्यासाठी खास बनवलेले सेफ्टी शूजच लागतात. ह्या सेफ्टी शूजची रचनाच खास असते. बघा, पायाच्या बोटांना इजा होऊ नये म्हणून समोरच्या बाजूला स्टीलची मजबूत कॅप असते. त्याचा जो सोल असतो तो निसरड्या तेलकट जागेवर घसरण्यापासून वाचवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो शॉकप्रूफ असतो. त्यामुळे ओल्या जागेत काम करतानाही पूर्ण सुरक्षा मिळते. इलेक्ट्रिशियनसाठी हात हे सगळ्यात महत्त्वाचे अवयव आहेत, नाही का? सगळं काम हातानेच करायचं असतं, मग त्यांचं संरक्षण करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी वापरले जातात हे खास हँड ग्लोव्ज. हे नुसते साधे ग्लोव्ज नाहीत, हे हातांना गरम वस्तूंपासून, उडणाऱ्या ठिणग्यांपासून आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीव घेण्या इलेक्ट्रिक शॉकपासून वाचवतात. आता वळूया डोळ्यांकडे. डोळे किती नाजूक असतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक धोके असू शकतात. म्हणूनच संरक्षणासाठी गॉगल वापरणं हे खूप गरजेचं आहे. हे गॉगल्स डोळ्यांना फक्त धुळीच्या कणांपासूनच नाही, तर हानिकारक अल्ट्राव्हायोलेट आणि इन्फ्रारेड किरणांपासून आणि तीव्र प्रकाशापासूनही वाचवतात. म्हणजे डोळ्यांसाठी हे एक प्रकारे सुरक्षा कवचच आहे. आणि हे चित्र बघा, हे एकदम परफेक्ट आहे. हे दाखवतं की ही सगळी उपकरणं मिळून डोक्यापासून पायापर्यंत कसं संपूर्ण संरक्षण देतात. हेल्मेट, ग्लोव्ज, ॲप्रॉन, लेग गार्ड्स हे सगळं मिळून एक अभेद्य सुरक्षा प्रणाली तयार होते. पण एक मिनिटं थांबा, फक्त ही महागडी उपकरणं घातली म्हणजे झालं का? तर नाही. खरी सुरक्षितता ही फक्त उपकरणांमध्ये नाही, तर ती एक सवय आणि मानसिकता आहे. चला आता बघूया की कामाच्या ठिकाणी आणखी कोणकोणते धोके लपलेले असू शकतात. धोक्यांचा पहिला प्रकार आहे शारीरिक धोके. म्हणजे काय, तर कामाच्या ठिकाणी असलेला प्रचंड आवाज, खूप जास्त उष्णता किंवा थंडी आणि रेडिएशनसारख्या गोष्टी. ह्या धोक्यांकडे आपलं पटकन लक्ष जात नाही, पण ते हळूहळू आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यानंतर येतात रासायनिक धोके. काही केमिकल्स ज्वलनशील असतात, म्हणजे पटकन पेट घेतात, तर काही स्फोटक असू शकतात. त्यांच्यासोबत काम करताना खूप जास्त काळजी घ्यावी लागते.
आणि शेवटी इलेक्ट्रिशियनसाठी सगळ्यात महत्वाचे विद्युत धोके, योग्य अर्थिंग नसणं, शॉर्ट सर्किटची शक्यता असणं किंवा फ्यूजसारखी छोटी पण महत्वाची सुरक्षा यंत्रणा नसणं, हे म्हणजे थेट अपघाताला निमंत्रण देण्यासारखं आहे. ह्या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर उभा राहतो. कामावर सुरक्षित राहण्यासाठी आपण खरोखरच तयार आहोत का? हे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवण्यासारखं आहे. सुरक्षा नियम तोडणारा, अपघाताला निमंत्रण देणारा आहे. हे वाक्य साधं वाटत असलं तरी खूप अर्थपूर्ण आहे. सुरक्षा नियम हे फक्त कागदावरचे नियम नाहीत, तर ते आपल्या आयुष्याची दोरी आहेत. आणि शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत इथे थांबूया. आपली सुरक्षा फक्त महागड्या उपकरणांवर अवलंबून आहे की आपल्या चांगल्या सवयी आणि जागरूकतेवर? उपकरणं तर हवीच आहेत, पण खरी सुरक्षितता आपल्या प्रत्येक निर्णयात आणि प्रत्येक सवयीत दडलेली आहे. यावर नक्की विचार करा.